मित्रांनो, आत्ता आप्पांनी आपलं मत मांडलं. काय सांगाल आप्पांच्या एकंदरीत भूमिकेबद्दल? आप्पा हे हिंदकेसरी मैदान घेतात माळशिरसमध्ये आणि ह्या मैदानासाठी तर आम्ही पहिल्यांदाच पळायला आलो होतो. पण आज इथं येऊन आम्ही एक नंबर केला. एक नंबर केल्यानंतर थोडा इथं हे झालं, म्हणजे नाराजगी झाल्याच्या कारणाने आप्पा काही काल आजारी असल्यामुळे ते थांबले नव्हते मैदानात. तर आप्पा पण आज मैदानात असं आदतचं मैदान असल्यामुळे आप्पा मैदानात होते. आप्पांना कालचा सगळा विषय कळल्यानंतर आप्पांनी आम्हाला इथं बोलून घेतलं. आप्पांनी त्यांचा मोठेपणा, म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी आमच्या जे काल अन्याय झाला ते अन्याय न होता त्यांनी आमचं पण इथं आम्हाला सगळं म्हणजे व्यवस्थित सगळं मान सन्मान देऊन त्यांनी कालचा जे विषय झाला ते मिटवला आणि ह्या विषयातनं आम्हाला पण म्हणजे त्यांनी मान सन्मान देऊन आज इथं बोलून जे आप्पांनी हे केलं, सन्मान दिला आहे, त्याबद्दल मी आप्पांचा आभारी आहे. काय झालं त्याच्यानंतर एकंदरीतच बघितलं तर काय सोशल मीडियातून कमेंट्स करणं किंवा बाईट्स शिव्यागाळ हा प्रकार झाला, तर ह्या काय सांगायचे ह्याच्याविषयी? कारण काय त्यातून दूषित वातावरण तयार होतं आहे. दूषित वातावरण तर 100% झालंच नाही पाहिजे. पण काल इथं जे झालं त्या कारणाने पुणे जिल्ह्यातून जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती सगळे आमचे पुणे जिल्ह्यातले गाडा मालक हे नाराज झाले. हे नाराज झाल्याच्या नंतर की बाबा हे कोण होतं की हा बोलला की 4 बैलांमधलं नाही का की बैल येऊ शकत नाही, इथं पळू शकत नाही, यांनी इथं येऊन आमच्यावर काय हे करू नका. मग हे पाहून आमच्या इकडचे लोक नाराज झाले. नाराज झाल्याच्या नंतर आमच्या इकडच्या लोकांनी थोडा अपशब्द वापरले. तर आता काल जो रागरोष होता तो रागरोष धरून काय आम्ही राहणार नाही. जे काय झाले हे आम्ही इथं स्टॉप करतो आणि जे आमच्याकडून अपशब्द गेले असतील किंवा आमच्या पुणे जिल्ह्यातून गाडा मालकांचे जे अपशब्द गेले असेल त्याबद्दल पण मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हा विषय कुणी वाढू नये ह्याच्यासाठी मी सर्वांना सांगतो की कुणी काय करू नका. आता जसं आप्पांनी सांगितलं, निलेश काळे यांचा उल्लेख केला. आता तुम्ही सांगा, निलेश काळे हे बैलगाडी मालक नक्की कुठले आहेत? कारण त्याच्यावरनं सगळं चर्चा चालू आहे. दादा 100% पुणे जिल्ह्यातलेच आहे. दादा शिरूर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्याच्या बाँड्रीवर राहतात. दादांचं घर शिरूर तालुक्यात आहे आणि बैल आणि शेती हे त्यांच्या शेतीमध्ये गोठा असल्यामुळं की बैल तिथं श्रीगोंदा तालुक्यात आहे. आता 3 तालुक्यांना खेटून एक नदी आहे आणि ती नदी पास करून 3 तालुक्यांचा एक हे होतो. तर नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका पण येतो, श्रीगोंदा तालुका पण येतो आणि पुणे जिल्ह्यात शिरूर तालुका येतो. पण ह्या तिन्ही तालुक्यांच्यामधून एक नदी गेली आणि ह्यात एकाच नदीत 3 तालुके खेटून तर दादांचं क्षेत्र शिरूर आणि श्रीगोंदा एवढंच अंतर फक्त नदीचं मध्ये. आता अजून एक गोष्ट सांगा की काय झालं आज निलेश काळे का नाहीत? कारण वारंवार आप्पांना बी उल्लेख केला की निलेश काळे आज काल नाहीत ते. आज घाटाचं तिकडं पण आज खेळ असल्यामुळं दादा आज तिकडं जलवा घेऊन पळायला आहे 4 बैलांमध्ये. तुमची ओळख सांगा, कारण तुम्ही एक आपण म्हणू की तुमचा एक बैल होता, त्यात ओळख सांगा तुमची. आमचं बैलाचं नाव शंभू. मी महेंद्र कुटे, माझे मावस बंधू अजित ज्ञानेश्वर काळजे, हे आम्ही सर्व पुणे जिल्ह्यात एकत्र पळतो. निलेश दादाची आमची बैलं पण एकत्र पळतात आणि हे सर्व म्हणजे एकमत असल्यामुळं आमचं ठरलं की आपण माळशिरसला पळायला जायचं, म्हणून आम्ही माळशिरसला एकत्र पळायला आलो. आणि शंभू हा अजित ज्ञानेश्वर काळजे ह्यांच्या मालकीचा, यांचं गाव चरोली आळंदीला खेटून येतं. मित्रांनो, आता इथले एक ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. आणि विशेष म्हणजे माळशिरस तालुक्याचे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे जाऊया आणि काय गोष्टी जाणूया.